हाय, मी डॉक्टर नमन महेश शाह. मी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट सांगली सर्वहित हॉस्पिटलमधनं बोलतोय. आज मी सर्वहित हॉस्पिटलमध्ये इन्स्टॉल झालेल्या एझ्युरियन 5C20 या फिलिप्स कॅथलॅबबद्दल थोडी माहिती देणार आहे. तर ही जे कॅथलॅब तुम्ही बघताय, तर या कॅथलॅबमध्ये ब्रेन आणि हार्टचे ब्लॉकेजेस रिलेटेडचे बरेच आजार बरे करू शकतो. त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. हार्ट आणि ब्रेनमध्ये कुठं क्लॉट असेल किंवा रक्तवाहिनी नॅरो झालेली असेल किंवा बारीक झालेली असेल तर स्टेंटद्वारे किंवा एंजिओप्लास्टीद्वारे ते ब्लॉक ओपन करू शकतो. ही जे कॅथलॅब आहे ही आपल्या वेस्टर्न महाराष्ट्र आणि नॉर्थ कर्नाटकामध्ये अशा प्रकारची कॅथलॅब पहिलीच आहे ज्याच्यामध्ये ब्रेन आणि हार्ट दोघांचे आजार बरे होऊ शकतात. ब्रेनच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर ब्रेनच्या ज्या रक्तवाहिनी असतात हे फारच बारीक असतात कम्पेअर्ड टू हार्टच्या ज्या रक्तवाहिनी असतात आणि त्याला लागणारा कॅथलॅबचा जो सेटअप असतो तो कम्प्लिटली वेगळा असतो. आणि या कॅथलॅबमध्ये आपण ब्रेनचे ऍडव्हान्स्ड ऑपरेशन्स किंवा सर्जरीज करू शकतो. आणि अशा पद्धतीची ही कॅथलॅब नुकतीच आपल्या सर्वहित हॉस्पिटलमध्ये इन्स्टॉल झालेली आहे.